नमस्कार मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांना सकाळी उठल्यावर पोट नीट साफ होत नाही? पोट जड वाटतं, डोकं दुखतं, आळस येतो, चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आणि दिवसभर अस्वस्थ वाटतं. जर तुम्हालाही ही समस्या वारंवार होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण सांगणार आहोत असे सोपे घरगुती उपाय जे केल्यावर सकाळी पोट आपोआप साफ होईल. पोट साफ न होण्याची कारणं. मित्रांनो, पोट साफ न होण्यामागे काही मुख्य कारण असतात. तर चला मग आपण कारणे बघूया. कमी पाणी पिणे, फायबर नसलेला आहार, जास्त चहा किंवा कॉफी, वेळेवर झोप न घेणे, ताणतणाव म्हणजे स्ट्रेस आणि सतत बाहेरचं तेलकट अन्न. जर ही कारणं दूर केली तर औषधाची गरज पडणार नाही. तर चला आपण ह्यावरती उपाय पाहूया. उपाय 1. सकाळी उठल्यावर कोमट पाणी. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. पाणी हळूहळू प्या, घाई करू नका. पाणी पिण्याचा फायदा असा आहे की आतड्यांना हालचाल मिळते, मळ मऊ होतो, पोट साफ होण्यास मदत होते. जर शक्य असेल तर कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि थोडं मध घालू शकता. उपाय 2. इसबगोलचा वापर. मित्रांनो, इसबगोल म्हणजे नैसर्गिक फायबर. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा इसबगोल 1 ग्लास कोमट दूध किंवा पाणी हे घेतल्यावर सकाळी पोट अगदी हलकं होतं. लक्षात ठेवा, इसबगोल रोज घ्यायचं नाही. आठवड्यातून 3 ते 4 वेळा पुरेसा आहे. उपाय नंबर 3. सकाळची सवय. टॉयलेट हॅबिट्स. अनेक लोक चूक करतात, पोटाची इच्छा दाबून ठेवतात. मित्रांनो, सकाळी एकाच वेळेला टॉयलेटला जाण्याची सवय लावा. जरी पोट साफ झालं नाही तरी 5 ते 10 मिनटं शांत बसा. हळूहळू शरीराला सवय लागते आणि पोट वेळेवर साफ होऊ लागतं. उपाय नंबर 4. फायबरयुक्त आहार. पोट साफ राहण्यासाठी फायबर खूप गरजेचं आहे. दररोज आहारात फायबर ठेवा. पपई, सफरचंद, केळी, ओट्स, डाळी, भाजीपाला, भिजवलेले मनुके. विशेष उपाय. रात्री 5 ते 6 मनुका पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या व मनुका खा. उपाय नंबर 5. चालणे आणि योग. मित्रांनो, फक्त औषधावर अवलंबून राहू नका. रोज सकाळी 15 ते 20 मिनटं चालणे, पवनमुक्तासन, भुजंगासन, माळासन हे योगासन केल्यास आतड्यांची क्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते. चला मग आता पाहूया काय टाळावे. जर पोट साफ हवं असेल तर जास्त चहा किंवा कॉफी, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ, रात्री उशिरा जेवणं हे सगळं शक्यतो टाळा. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, जर ही समस्या खूप जुनी असेल, रक्त येत असेल किंवा खूप वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. स्वस्थ राहा, आनंदी राहा.